नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आषाढी एकादशी निमित्त आपण साधारण 5 वर्ष वयाच्या मुलीसाठी पेशवाई नऊवारी साडी किंवा ब्राह्मणी नऊवारी साडी कशी शिवायची हे पाहणार आहोत। याकरता इथे एक 6 वारी साडी मी घेतलेली आहे आणि अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अस्तरचं फॅब्रिक इथे मी 4 फोल्डमध्ये ठेवून घेतलेलं आहे। माझ्याकडची बाजू बंद आणि समोरची बाजू ओपन आहे। तर साडीची टोटल उंची जी आहे किंवा साडी तयार किती ठेवायची आहे, तर साधारण 25 इंचाची साडी तयार ठेवायची आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला काय करायचं आहे, मुलीच्या हिपचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर हिपचं मेजरमेंट आहे साधारण 24 इंच। तर 24 इंच अशा पद्धतीने टेप फोल्ड करून घ्यायचा आहे आणि चौथा भाग त्याचा काढून घ्यायचा। इथे मी चौथा भाग काढून घेतलेला आहे 24 इंचाचा। आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे पहा इथे आहे टोटल आपलं मेजरमेंट 6 इंच। त्यामध्ये आपल्याला लूजिंग ॲड करायची आहे। तर इथे मी साधारण 2 ते 3 इंच लूजिंग जी आहे ते ॲड करून घेणार आहे। तर साधारण पहा इथे 9 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूला। साधारण 2 ते 3 इंचापर्यंत लूजिंग तुम्हाला ठेवायचं आहे, त्यापेक्षा जास्त लूजिंग इथे नको। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तुमचं मुलीचं जे पण हिपचं मेजरमेंट आहे त्याला भागिले 3 करून घ्यायचं आणि इथे हिपचा तिसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे। तर साधारण मी इथे 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूने आणि एक सरळ रेष जी आहे आपल्याला आखून घ्यायची आहे। इथे आपल्याला आसनचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर हा जो आहे आसन काढण्याचा बेसिक फॉर्म्युला आहे, तुम्हाला हिप डिवायडेड बाय 3 करायचा आहे आणि वरच्या बाजूला मेजरमेंट घेताना तुम्हाला हिप डिवायडेड बाय 4 घ्यायचा आहे। खालच्या बाजूला इथे आपल्याला बॉटमचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर साधारण 5 वर्षाच्या मुलीसाठी आपण बॉटम जो आहे रेडी बॉटम 5 इंच ठेवणार आहोत, प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे बॉटमच्या साईडने आणि ही जी वरची आसनची लाईन आहे ती 2 इंच मी पुढे वाढवून घेतली। आसनची लाईन 2 इंच वाढवून घेतल्यानंतर इथे अशा पद्धतीने जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे, हे पहा। आणि त्यानंतर हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत। दोन्ही पॉईंट्स मी कनेक्ट करून घेतले आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला अस्तरच्या फॅब्रिकवरती सलवारची कटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे। सलवारची कटिंग करून घेतली, दोन्ही पार्ट्स आपले इथे सेपरेट झालेले आहेत। आता आपल्याला साडीची कटिंग करायची आहे। तर साडी पहा मी कशी ठेवलेली आहे, मी बसली आहे त्याच्या समोरच्या बाजूने साडी ठेवली, साडी सरळ ठेवलेली आहे आणि माझ्या उजव्या हाताला पदर ठेवलेला आहे। आता पदर आधी आपण कट करणार आहोत। तर पूर्ण उंची घ्यायची आहे, पूर्ण उंची घेतलेली आहे 25 इंचावरती एक मी मार्किंग केलं। आता काय करायचं आहे आपल्याला की 25 अधिक 25 अशा पद्धतीने एक मार्किंग करायचं आणि प्लस खालच्या बाजूने आपल्याला 10 ते 12 इंच अशी वाढवून घ्यायची आहे उंची पदराची। तर अशा पद्धतीने मी काय केलं, सुरुवातीला फोल्ड करून घेतलं। तर इथे 2 वेळा आपण 25 अधिक 25 मार्क केलं आणि पुढे तिथून पुढे आपल्याला अशा पद्धतीने इंच टेप ठेवायचा आणि मार्किंग करायचं। तर साधारण 11 ते 12 इंच एक्स्ट्रा आपण खालच्या बाजूने घेतलेलं आहे, तर मी इथे 12 इंच घेतलं। आता इथे आपल्याला साडीची पूर्ण उंची टाकून घ्यायची, साधारण जेवढी आपण सलवारची उंची घेतली तेवढी उंची टाकून घ्यायची आणि जिथे ते मार्किंग केलं आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने तिरकी रेष आखून घ्यायची आहे। वरच्या बाजूने आपण 25 अधिक 25 अशाच पद्धतीचं मार्किंग केलेलं आहे। वरच्या बाजूने अजिबात आपल्याला मार्जिन जे आहे ती वाढवायची नाही आहे, म्हणजे वरच्या बाजूने 25 अधिक 25 आणि खालच्या बाजूने तिरकस रेष जी आखायची आहे ती 12 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण आखायची आहे। तर साधारण 5 वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्हाला सेम अशीच फिटिंग करायची, अशाच पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे साडीची। जी आडवी रेष आखली आहे तिथे देखील कटिंग करून घ्यायची। कट केल्यानंतर हा भाग असा दिसतो आणि या भागाच्या आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर हा झाला आपला पदराचा भाग। आता आपल्याला सलवारची कटिंग करायची आहे। तर सलवारची कटिंग जी आहे ती मी साडीचा जो नेसता भाग आहे आतल्या बाजूने तिथे मी सलवारची जी आहे मार्किंग केली, फॅब्रिक डबल फोल्डमध्ये ठेवलं साडीचं आणि साधारण पहा की सलवार ठेवून घेतलेली आहे अस्तर आणि त्यावरती साधारण 5 ते 6 इंच आपल्याला अशी उंची जी आहे साडीची जास्त घ्यायची आहे। तर ही का जास्त घ्यायची याचं कारण असं की जो सलवारचा जो पॅटर्न आहे तो अगदी सरळ न दिसता अशा पद्धतीने 5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं तर त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स येतात आणि छान अशा चुन्या ज्या आहेत त्या साडीला पडतात, जेणेकरून प्रॉपर नऊवारी साडी दिसते। सलवारचे 2 पॅटर्न कट करून घेतले, त्यानंतर आता आपल्याला डबल काष्टा जो आहे आपल्या या साडीतला तो कट करायचा। तर वरच्या बाजूने साधारण असं मी मार्किंग करून घेतलं। पहिल्यांदा पूर्ण उंची मार्किंग करून घ्यायची
आता साधारण साडीची पूर्ण उंची 25 इंच आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा अशा पद्धतीने साधारण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे काष्ट्यासाठी. दोन्ही काठ एकावर एक ठेवून घ्यायचे आणि हे 2 स्क्वेअर मी इथे कट करून घेतलेले आहेत. 2 स्क्वेअर कट करून घेतले. त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आसनचा भाग किंवा सलवार जे आहे ते ठेवून घ्यायचे आहे. आता काष्टा हा रुंदीला किती असावा तर साधारण 15 इंचापर्यंत काष्टा रुंदीला असावा. तर तेवढं फॅब्रिक मी इथे घेतलेलं आहे. जो प्लेन पार्ट आहे त्याच्या एका बाजूने आपण आसनचं मार्किंग केलं आणि त्याच भागामध्ये खालच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे. जो काष्ट्याचा भाग आहे तर साधारण 4 इंचापर्यंत मार्किंग केलं मी तिरकं स्टेप ठेवून आणि इथे असा अर्धगोलाकार जो आहे तो आपण काष्ट्यासाठी देऊन घेणार आहे. काष्ट्याची उंची किती घ्यावी तर काष्ट्याची उंची जी आहे साधारण साडीची पूर्ण उंची अधिक 5 इंच असं घ्यावं. अशा पद्धतीने दोन्ही काष्ट्यांची आपली कटिंग झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला पेशवाईचा किंवा ब्राह्मणी साडीचा पुढचा जो घोळ आहे किंवा ओचा जो आहे त्याची कटिंग करायची. पूर्ण उंची मार्किंग करून घेतली मी एकदा आणि त्यानंतर अशा पद्धतीने आता आपल्याला जो ओचा आहे त्याची कटिंग करायची. हे पहा अशा पद्धतीने मी टेप ठेवते पहिल्यांदा. तर रुंदीला हे किती घ्यावं हे पण मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे आणि आता परत सांगते. मी साधारण इथे 46 इंच याची रुंदी घेतलेली आहे. जो पुढचा घेर आहे जो प्लेट्स आहेत त्या जास्त याव्यात अशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती. त्या पद्धतीने मी हे फॅब्रिक कट करून ठेवलं. आता आपण स्टिचिंगकडे वळूयात. तर सुरुवातीला काय करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. साडी उलटी ठेवायची आणि त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आणि अशा पद्धतीने चुन्या घेत आपल्याला हे फॅब्रिक जे आहे अस्तरची जी सलवार जी आहे तिथे फिक्स करायचं. हे पहा चुन्यांचं डायरेक्शन जे आहे ते वरच्या बाजूने असेल. अशा पद्धतीने हे मार्किंग केलं. त्यानंतर आता पहा इथे जे आहे ओचा घेतलेला आहे आणि ओचाची जी डावी बाजू आहे हे पहा माझ्या हाताची जी डावी बाजू आहे तिथे मी असा छोटासा गोलाकार देऊन घेतलेला आहे. खूप मोठा गोलाकार न देता छोटासा गोलाकार देऊन घेतलेला आहे. आणि ही जी आहे उजवी बाजू तिथे आता आपल्याला आसनचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी सलवारचा भाग ठेवून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने सलवारचा हा भाग ठेवून घ्यायचा आणि जे आकार जो आहे त्या जे आकारावरती ॲज इट इज मार्किंग करून घ्यायची. अशा पद्धतीने ही मार्किंग करून घेतली. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला 3 इंच एक मार्किंग करायचं आहे. आता आपण ओचा तयार करत आहोत. 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर तिथून पुढे आपल्याला साधारण 4 इंचावरती मार्किंग करायचं. इथे तुम्ही 5-5 इंचावरती मार्किंग केलं तरीही चालणार आहे. तर मी 4-4 इंचावरती मार्किंग केलं वरच्या बाजूने. पूर्ण वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. शेवटपर्यंत जिथे गोलाकार अर्धगोलाकार आपण दिला होता थोडासा तिथपर्यंत. त्यानंतर ही दुसरी बाजू. आता जो काठ आहे साधारण 4 इंचाचा. तर पहिलं मार्किंग 4 इंच आणि त्यानंतरचं जे मार्किंग आहे साधारण आपण 3 इंचावरती करणार आहोत. म्हणजे काठ जेवढा आहे तेवढाच घ्यायचा प्लेट्ससाठी आणि त्यानंतर आतल्या ज्या प्लेट्स येतील त्या 3-3 इंचाच्या. तर अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं. व्यवस्थित असं हे मार्किंग झालेलं आहे आपलं. आता हे सर्व मार्किंग झालं. तर सुरुवातीला आता आपण अशा पद्धतीने केलेल्या मार्किंग प्रमाणे पहिलं मार्किंग जिथे आहे त्याच्यावरतीच एकावर एक फॅब्रिक घ्यायचं आहे आणि प्लेट्स ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला की पिनने जे ही प्लेट आहे ती सिक्युअर करून घ्यायची आहे. हे पहा पिनने एकदा सिक्युअर केलं की त्यानंतर आपल्याला व्यवस्थित प्रेस करून ह्या ज्या प्लेट्स आहेत आपल्याला हव्या तशा सेट करता येतात. आता त्यानंतर हे पहा हा जे आकार आहे अशा पद्धतीने मार्किंगवरती मार्किंग ठेवत आपल्याला प्लेट्स आपल्या बाजूने प्लेट्सचं डायरेक्शन जे आहे ते आपल्या बाजूने ठेवायचं आणि प्लेट्स घेताना पहिलं जे 3 इंचाचं मार्किंग होतं ते सोडून प्लेट्स घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा छान अशा निऱ्या घ्यायच्या आहेत. व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे वरच्या बाजूने देखील आणि खालच्या बाजूने देखील. इथं हवं तर तुम्ही प्रत्येक निरी किंवा प्रत्येक प्लेट जी आहे ती पिनने सिक्युअर करून घेतली तरी चालेल. पुन्हा एकदा दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा जो भाग आहे व्यवस्थित आपल्याला सेट करायचा. प्रत्येक साईडला पिन लावायची आहे. मी 2 वेळा दाखवलेलं आहे जेणेकरून जे पण बिगिनर्स आहेत त्यांना छान असं व्यवस्थित लक्षात यावं याकरता.
व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि तुम्हाला कोणती गोष्ट समजत नसेल तर प्लीज कमेंट्स करून कळवा. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. त्यामध्ये देखील तुम्हाला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही जाऊन ते जॉईन करा. छान अशा इथपर्यंत प्लेट घेतल्या व्यवस्थित. आता काय करायचं की हा जो पेशवाईचा किंवा ब्राह्मणी घोळ जो आहे त्याची सर्वात शेवटची जी प्लेट आहे ती आपल्याला मोठी घ्यायची असते. हे पहा, इथपर्यंत आलो. आता त्यानंतर एक प्लेट जी आहे ती आपल्याला मोठी घ्यायची. ती अशी मोठी घ्यायची की त्या प्लेटमध्ये बाकीच्या सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या कवर झाल्या पाहिजे. जसं आपण नऊवारी साडी नेसतो त्या पद्धतीने ही प्लेट आपल्याला जी त्यामध्ये आपण कसं की सर्व निऱ्या ज्या आहेत एका प्लेटमध्ये कवर करून घेतो, तर त्याच पद्धतीने ही जी एक्स्ट्रा शेवटची जी प्लेट आहे ती एक्स्ट्रा फॅब्रिक घेऊन किंवा मोठी प्लेट घ्यायची आणि सर्व ज्या निऱ्या आहेत त्या मोठ्या प्लेटमध्ये कवर करायच्या आणि आतल्या बाजूला साधारण 1 ते 1.5 इंच जाईल अशा पद्धतीने ही प्लेट घ्यायची आहे. इथे मी खूप डिटेलमध्ये 2 ते 3 वेळा करून दाखवलेलं आहे, तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा. हे पहा, अशा पद्धतीने हा भाग इथे कवर करून घ्यायचा आणि इथे देखील आपल्याला पिनने सिक्युअर करून घ्यायचे. आता इथे लक्षात घ्या, जर सलवारचा जो भाग आहे त्यापेक्षा जर प्लेट्सची उंची जास्त येत असेल तर त्यावेळी काय करायचं आहे, वरच्या बाजूने तुम्हाला हाईट जी आहे ती कमी करता येते, जेणेकरून पायातही यायला नको मुलीच्या. तर अशा पद्धतीने पहा, व्यवस्थित हा भाग आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि पिन लावून घ्यायची आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत मी इथे नऊवारी ब्राह्मणी किंवा पेशवाई साडीची सांगितलेली आहे. आता पहा, हा अशा पद्धतीचा ब्राह्मणी घेर किंवा ओचा जो तयार झालेला आहे. इथे बघा तुम्ही, उंची जी आहे थोडीशी जास्त दिसत आहे आपल्याला. कोणत्या बाजूची? तर डाव्या बाजूचा जो ओचा आहे जो खोचतो आपण त्याची, तर त्याची उंची जी आहे ती आपल्याला साधारण 1 ते 1.5 इंच कमी ठेवायची आहे किंवा 1 इंच कमी घेतली तुम्ही तरी चालणार आहे अशा पद्धतीने. आणि ह्या भागाला देखील आपण इथे अशा पद्धतीने प्लेट लावून पिन जी आहे ती लावून घ्यायची आहे. छान असा इथे ओचा तयार झाला. आता आपल्याला सर्व जी साडी आहे त्याची फिटिंग करायची. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, सलवारचा एक भाग घ्यायचा आणि त्यावरती डावा आसनचा जो भाग आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स ठेवायच्या. प्लेट्स ठेवताना कशा ठेवायच्या? प्लेट्स ठेवताना उलट्या ठेवायच्या, म्हणजे दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर, सलवारचा मेन फॅब्रिक आणि प्लेट्सचं मेन फॅब्रिक समोरासमोर घेऊन अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या जॉईंट करायच्या. प्लेट्सच्या अपोजिट साईडला, प्लेट्स डाव्या बाजूने आणि त्याच्या उजव्या बाजूने जो सलवारचा जे आकार आहे त्यावरती आपल्याला पदर अटॅच करायचा. पदर कसा अटॅच करणार आहोत आपण? साधारण आसनचा जो भाग आहे तिथून खाली 4 इंचापासून आपण पदर अटॅच करायला सुरुवात करायची. पदर अटॅच करताना साधारण अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि प्लेट्सचं डिरेक्शन वरच्या बाजूने ठेवायचं आणि सर्व पदर अटॅच करायचं आणि वरच्या बाजूने 1 इंच जागा ओपन ठेवायची. पदर अटॅच करून घेतला, प्लेट्स पण मी इथे अटॅच करून घेतल्या. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्ही पाहू शकता, आपल्याला काष्टा जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. पदर असा छान व्यवस्थित आपला अटॅच करून झालेला आहे. आता दोन्ही काष्टे आपल्याला अटॅच करायचे आहेत. टोटल हे 5 पार्टची नऊवारी साडी जी आहे आपली तयार झाली. आता काष्टा पहा, काष्टा देखील आपण इथे सरळ जॉईन करणार आहोत. या पूर्ण नऊवारी साडीमध्ये फक्त पुढचा ओचा जर सोडला तर बाकी सर्व पार्ट्स जे आहेत ते आपण सरळ अटॅच केलेले आहेत. काष्ट्याचा जो बॉटम आहे तो असा ठेवला, काठावरती काठ ठेवून साधारण मधला जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. त्या प्लेट्स कुठे घ्यायच्या तर खालच्या बाजूने 4 इंच सोडायचं आणि आसनचा जो भाग आहे जे आकार तिथून खाली सोडून मधल्याच भागामध्ये आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. परत एकदा दाखवते, हे पहा, काठ इथे यायला हवा, जे आकाराचा खालचा काष्ट्याचा, आणि मधल्या भागात आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. असे दोन्ही काष्टे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. हे पहा, प्लेट्स बघा मी कशा घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने दोन्ही काष्टे जॉईंट करून एक जे आकार जो आहे मी जॉईंट करून घेतला. अशा पद्धतीने सर्व पार्ट्स जे आहेत एकावर एक ठेवून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, अशा पद्धतीने दुसरा जे आकार जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा. दुसरा जे आकार जॉईन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, साडीला व्यवस्थित पायापर्यंत म्हणजे बॉटमपर्यंत फिटिंग करून घ्यायची आहे.
बॉटम साईडपर्यंत व्यवस्थित जशी आपण सलवारला फिटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला साडीला फिटिंग करून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे फिटिंग करून साडी मी सरळ करून घेतली. आता काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, ह्या ओचा जो आहे तो फिक्स करायचा आहे. ओचा फिक्स करताना कसं करायचं आहे आपल्याला, साडीचा जो अर्धा पार्ट आहे कमरेचा त्याचा सेंटर घ्यायचा आणि तिथे ओचा फिक्स करायचा. त्यानंतर आता हा काष्टा जो आहे तो अशा पद्धतीने छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि काष्टा देखील फिक्स करून घ्यायचा. काष्टा साधारण 5 ते 6 इंच आपल्याला शिवून घ्यायचा आहे. दोन्ही काष्टे एकावर एक ठेवून असे व्यवस्थित शिवून घ्यायचे, जेणेकरून ते दिसताना खूप छान दिसतात. हे पहा, इथपर्यंत शिवून घ्यायचं आणि त्यानंतर हे काष्टे अशा पद्धतीने दिसतील असं स्टिच करायचं. हे पहा, इथे एक्स्ट्रा उंची जी आहे ते फॅब्रिक कट करून टाकायचं. काष्टे मी इथे जॉईंट करून घेतले. त्यानंतर आता आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर बेल्ट तुम्ही 2 प्रकारे अटॅच करू शकता. एक तर तुम्हाला काय करायचं आहे, जो काठांचा भाग आहे बेल्टसाठी तो घ्यायचा. बेल्ट एक तर तुम्ही आतल्या बाजूने स्टिच करू शकता किंवा काठ जो आहे तो बाहेरच्या बाजूने ठेवून तुम्हाला इथे बेल्ट जो आहे तो अटॅच करता येईल. जेवढं कमरेचं मेजरमेंट आहे तेवढं मेजरमेंट घ्यायचं आणि प्लस त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने मी काठ जो आहे तो कट करून घेतला. आता इथे जे आहे फक्त बॉर्डर जे आहे ते मी यूज करणार आहे पूर्ण बेल्टसाठी. अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर कट करून घ्यायची. तिला अस्तर लावायचं आहे आपल्याला पूर्ण बॉर्डरला आणि त्यानंतरच हा बेल्ट जो आहे अटॅच करायचा, जेणेकरून जो आपला वरचा कमरेचा भाग आहे त्याच्यावरती पूर्ण साडीचं जे आहे वजन असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या पूर्ण बेल्ट जो आहे अटॅच करायचा आहे आपल्याला. आणि बेल्ट ओपन कोणत्या बाजूने राहील, बेल्ट जो आहे ओपन आपला उजव्या बाजूने असणार आहे. तर अशा पद्धतीने मी बेल्ट अटॅच करून घेतला. छान नऊवारी साडी आपली इथे तयार झालेली आहे. नऊवारी पेशवाई किंवा ब्राह्मणी साडी सुंदर अशी तयार झालेली आहे. याच्या ब्लाऊजचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड होणार आहे. तर ब्लाऊजचा देखील व्हिडिओ पूर्ण पहा. खूप छान अशी साडी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा.